तुम्हाला मी दाखवणार आहे की मला रिझल्ट कसा भेटला आणि माझ्या चेहऱ्यावरती पहिले खूप सारे पिंपल्स आले ते पाहू शकता किती कमी झाले। तर मी काय करते तर तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचे एक छोट्याशा माझ्या ब्लॉगमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आणि खूप महत्त्वपूर्ण आहे। तर सगळ्यांनी मला खूप जणांनी विचारलं की तुमचा चेहरा एवढा ग्लो म्हणजे चेहऱ्यावर ग्लो कसा किंवा तुमची स्किन एवढी चांगली कशी। तर त्याचा एक राज आहे। तर मी काय लावते नाईट रूटीन किंवा तुम्ही काय वापरता ते आम्हाला सांगा। तर मी जास्त काही असं प्रोडक्ट्स वगैरे वापरत नाही। मी फक्त 2च प्रोडक्ट्स वापरते, ते तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते कसं यूज करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर पहिल्यांदा काय करते मी, माझा एक फेस वॉश आहे तो मी डेली म्हणजे सकाळ संध्याकाळ झोपताना आणि सकाळी उठल्यावरती अंघोळीच्या टायमाला मी फेस वॉश करते। कारण का आपल्या चेहऱ्यावरती खूप सारा तेलकटपणा किंवा डस्ट वगैरे बसलेली असते, तर फेस वॉशनी कसं सगळं निघून जातं आणि त्याच्यामुळे चेहरा असाच फ्रेश होतो। आणि रात्रीचं मी एक करते की जेव्हा माझं सगळं काम वगैरे होतं ते झोपायच्या टायमाला मी फेस वॉश करून त्याच्यानंतरला एक छान असं मसाजसुद्धा होतो। फेस वॉश करताना नुसता फेस वॉश लावून चेहरा हे नाही करायचा, तर थोडा फेस वॉश करताना मसाजसुद्धा करायचा। आता आपण क्लीन करून पाहूया कसा झाला माझा चेहरा। तर पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती थोडेसे गावाला गेल्यावरती आहे ना डस्टमुळे मला पिंपल्स आले होते, तर पाहू शकता पिंपल्स पण माझे गेलेले आहे। तर मी काय लावते नाईट रूटीनसाठी, तर पहिल्यांदा फेस वॉश केला, पाहू शकता मी फेस वॉश केलाय। तर माझा चेहरा किती ग्लो करतोय तो विचार करा तुम्ही। अजून एक प्रोडक्ट लावल्या काय होईल। तर आता मी काय करते, जेव्हा रात्रीचा फेस वॉश करते त्याच्यानंतरला मी चेहरा छान असा टॉवेलने पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे जे आहे ॲलोवेरा जेल हे मी पतंजलीचं यूज करते। तुम्ही कोणतंही तुम्हाला आवडेल ते यूज करू शकता किंवा तुमच्या घरात कुंडीमध्ये जर ॲलोवेराचं झाड असेल कोरफडचं ती सुद्धा लावू शकता, ती तर सर्वात उत्तम आहे। तर कधी कधी कसं होतं ते काढणं लावणं खूप अवघड जातं आणि कधी कधी रात्रीचं झाडाला हात लावू नये असं म्हणतात, म्हणून मग मी पतंजलीची वापरते। आणि तर 1-2 डॉट हातावरती घ्यायचे आणि पुरं चेहऱ्याला आहे ना लावून छान असं त्यांनी सुद्धा 1-10 मिनटं मसाज करायचा, जेणेकरून ते ॲलोवेरा जे आहे ना ते आपला जे डॉट्स जे ओपन झालेले असतात आपल्या चेहऱ्याचे त्याच्यामध्ये गेले ना तर चेहरा कसा असा छान ग्लो करतो। आणि ॲलोवेरा खरंच खूप छान आहे चेहऱ्यासाठी। आपल्या जर चेहऱ्यावरती कसले जर पिंपल्स किंवा पुरळ वगैरे किंवा काय होत असेल तर त्याने ॲलर्जी वगैरे, तर ह्याने खरंच खूप छान रिझल्ट मिळतो। मी फक्त हे 2 वापरते। तर तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही पण नक्की वापरा। फेस वॉश तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा। मी हे जॉयचा वापरते आणि एक निव्याचा वापरत असते। तर आता निव्याचा संपलाय, तो नव्हता म्हणून मी जॉयचा आणलेला आहे। तो हा विटॅमिनचा आहे, ऑरेंज विटॅमिन, त्याच्यामध्ये विटॅमिन C, A, B असं आहे। तर हे मी यूज करते, पाहू शकता। याने ना डॉट्स ब्लॅक अँड व्हाईट हे सगळं रिमूव्ह करायला मदत होते। तर हे 2 वापरते, बाकी मी काहीच वापरत नाही। आणि ह्यांनीच माझा चेहरा जो आहे तो नॅचरल आहे आणि छान आहे। मी जास्त प्रोडक्ट्स यूज करत नाही चेहऱ्याला, कारण का मला सूट होत नाही। पाहू शकता गावाला गेल्यावरती मला धुळीने किती चेहऱ्यावरती माझ्या लगेच फोड्या वगैरे येतात, तर त्याच्यामुळे मी हे 2 वापरते। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा। आणि तुम्हाला जर तुमच्याही चेहऱ्यावर जर म्हणजे फोड्या येत असेल, पिंपल्स येत असेल, तर त्या फोडायच्या नाही कधी हाताने, त्याने डाग पडतात। तर तुम्ही पण हे नक्की ॲलोवेरा जेल लावून पहा रात्रीच्या वेळी। नाईट रूटीन स्किन नाईट रूटीन काय आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे। तर पाहू शकता माझा चेहरा काही मी लावत नाही, फक्त ते 2 प्रोडक्ट लावते, बाकी मी काहीच यूज करत नाही। पाहू शकता माझा चेहरा किती क्लीन आणि जेवढे माझ्या तोंडावरती इथे 1-2 पिंपल्स आले होते ते सुद्धा पूर्ण गेलेले आहेत, पाहू शकता। आणि असं पाहू शकता फेस माझा, तर असं आहे माझा हे रूटीन आहे आणि असा चेहरा आहे। तर नॅचरल चेहरा कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो। तर मी जास्त क्रीमा वगैरे काही लावत नाही कधी चेहऱ्याला, कारण कसं माझ्या चेहऱ्याला जास्त सूट होत नाही। असं काही जास्त फाउंडेशन वगैरे जरी लावलं तरी माझ्या चेहऱ्याला जास्त सूट होत नाही आणि लावलं तर मला लगेच तर क्लीन करावं लागतं त्याच्यामुळे। तर कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा। तर चला ब्लॉग इथेच एंड करूया, बाय बाय।